प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटांमध्ये तणाव दिसून येतोय। राष्ट्रवादी उपाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हातात पक्षाचं संपूर्ण सूत्र असतानाही पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सोबत न राहिल्याने चर्चांना उधाण येत आहे। मागील काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यात वरिष्ठ नेतेसोबत नसल्याचं पाहून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। पत्रकारांच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवार यांनी थोडक्यात उत्तर दिले, तुम्हालाच माहित असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात। हे उत्तर अनेकांना आश्चर्यकारक वाटलं। दरम्यान हनुमान जयंतीच्या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगड जिल्ह्यात होते, तर प्रफुल्ल पटेल दिल्लीत असूनही सुनेत्रा पवार यांच्या सोबत नव्हते। यामुळे पक्षातील आंतरिक गटांमध्ये तणावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4 मे 2026 रोजी मतमोजणी होईल। बारामती मतदारसंघात ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या निधनामुळे लागली आहे, तर राहुरीमध्ये शिवाजी कार्डिले यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाली आहे। राहुरी मतदारसंघासाठी भाजपने अक्षय कार्डिले यांना उमेदवारी दिली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतील एनसीपी शरद पवार गट या पक्षाकडून उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते। याच संदर्भात पक्षाचे नेते योगेंद्र पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की बारामती पोटनिवडणूक त्यांचा पक्ष लढवणार नाही, मात्र राहुरीबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून तो प्रदेशाध्यक्ष घेतील असं त्यांनी नमूद केलं। नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्यावरील सुनावणी आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली। या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आलं। यासाठी एसआयटीने न्यायालयात अर्ज केला होता, जो न्यायालयाने मंजूर केला। सुनावणी दरम्यान कोर्टरूममध्ये 4 स्क्रीन लावण्यात आल्या होत्या आणि ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया पार पडली। सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी अशोक खरातला त्याचं नाव विचारलं असता आवाज स्पष्ट न आल्याने त्याला मोठ्याने बोलण्यास सांगितलं। तसेच त्याच्या वतीने उपस्थित असलेले भाटे वकील हेच त्याचे वकील आहे का असा प्रश्नही विचारण्यात आला, ज्यावर त्याने होकार दिला। या प्रकरणात तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद सादर केला। सुनावणीच्या शेवटी न्यायाधीशांनी अशोक खरातला काही सांगायचं आहे का असं विचारलं असता त्याने हात जोडून काही नाही असं उत्तर दिलं। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 एप्रिल रोजी होणार आहे। पुण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी असल्याचं भासवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रद्युम्न श्रीहरी पाटील असं आरोपीचं नाव असून त्याने स्वतःला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचं सांगत पुण्यातील पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश केला। त्याच्या वर्तनावर संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता त्याचा बनाव उघड झाला। या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणूक आणि शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्रातील अनेक भागांप्रमाणेच लातूर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले। गेल्या 10 दिवसात 3 ते 4 वेळा झालेल्या या पावसामुळे हाताशी आलेली पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। लातूरमधील एका शेतकऱ्याने सांगितलं की त्यांनी सुमारे 9 लाख रुपये खर्च करून 10 एकर जमिनीवर कांद्याचं पीक घेतलं होतं, मात्र सलग 3 दिवस पडलेल्या पावसासह गारपिटीमुळे संपूर्ण पीक नष्ट झालं। यंदा सुमारे 30 टन उत्पादनाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात 30 किलो देखील उत्पादन उरलेलं नाही। या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलंय। कापणीसाठी लागणारा खर्च देखील त्यांच्या हातात उरला नाहीये, त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली। कैलासनगर परिसरात जैन शिवानंदन नायर याने त्याच्या मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख यांच्यावर गोळीबार केला। या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु अकबर अब्दुल शेख यांचा घटनेत मृत्यू झालाय। गुन्ह्यात वापरलेले हत्यार पोलिसांनी आरोपीच्या ताब्यात घेतलं असून घटनास्थळावर मुंब्रा पोलीस तपास करतायत। सदर घटनेची सीसीटीव्ही आता सोशल मीडियावर व्हायरल होते। आरोपीने गोळीबारासाठी हत्यार कुठून आणलं हे देखील पोलीस तपासत आहेत।
वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बीपी यांनी पदभार स्वीकारला। यापूर्वी ते पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते। त्यांनी शहरातील मूलभूत सेवा सुधारणा, नागरिकांच्या तक्रारींचं जलद निवारण, पारदर्शक प्रशासन, पर्यावरणपूरक विकास, वाढत्या AQI वर नियंत्रण, गुंतवणूक आकर्षण आणि शहराची लिव्हेबिलिटी वाढवणं हे प्रमुख उद्दिष्ट ठेवलंय। त्यांनी लोकप्रतिनिधी, नागरिक व सर्व स्टेक होल्डर्सच्या सहकार्याने काम करण्याचा विश्वास व्यक्त केलाय। नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज आहे। मी आज वसई विरार महानगरपालिकामध्ये आयुक्त म्हणून पद स्वीकारलेला आहे। याच्यापूर्वी मी पुणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त होतो आणि शासनाने माझी बदली केली। काल बदलीचा आदेश आलेला आहे आणि आज मी इथे जॉईन केलेला आहे। याच्यामध्ये जे मेन आमचे प्रायोरिटीज असणार आहे, अजून म्हणजे शहराबद्दल पूर्ण माहिती मी घेतली नाही, अधिकाऱ्यांशी डिस्कस केला नाही, बट एक जनरल जे ओव्हरव्ह्यू असते की महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेस मध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे। लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे, ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांच्या डिस्पोजल झाला पाहिजे। एक ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन व्हावा याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे। आजच्या युगामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट एक मोठा विषय झालेला आहे, तर एन्व्हायरमेंट सोबत ग्रोथ कसा करता येईल त्याच्यामध्ये पण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। तर तो पण एक फॅक्टर राहणार आमच्या डिसिजन्स मध्ये की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कसा आहे शहरामध्ये, वाढता जे पण आपण म्हणते AQI कसं कंट्रोल करता येईल त्याच्यावर सुद्धा लक्ष होणार आहे। आणि ओव्हरऑल वसई विरार हे MMR चा भाग म्हणून आपण सगळ्यांना माहिती आहे की ग्रोथ हब म्हणून आपण MMR मध्ये काम करत आहे। तर त्याच्या अनुषंगाने वसई विरार मध्ये काय आवश्यकता आहे, कसा करून आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट, जास्तीत जास्त ग्रोथ या भागामध्ये कसा करता येईल त्याच्यावर डेफिनेटली आपण काम करणार आहे। आणि शेवटी शहर म्हणजे काय, एक लिव्हेबिलिटी, तर एक चांगला लिव्हेबल शहर कसा आपला भाग होणार आहे याच्यासाठी डेफिनेटली आम्ही प्रयत्न करणार आहे। जे पण लोकप्रतिनिधी आता बॉडी इथे निवडून आलेली आहे, जे पण लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सोबत आणि सिटिझन्स आणि सगळे स्टेक होल्डर्स जे आहेत त्याच्यामध्ये NGOs असेल, जागृत सिटिझन्स असेल, मीडिया असेल, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांच्या सहकार्य मिळेल अशी एक अपेक्षा आहे। धन्यवाद। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।